गाडी भरायला चालू केलं. ऊस तोडताना तर व्हिडिओ काढायचा आहे पण माणसं नाही पकडायला मोबाईल. काल होते आलेंड्रून तर विसरलं माझ्या डोक्यातनं. तर एका दिवशी ते आल्यावरच काल लई दुखायलं डोकं पण लई ऊन आहे त्यामुळे लई त्रास होईल. शेजारी एक टोळी चालू आहे ऊस तोडायची. ती ताई बांधायली मोळा दिसत असेल दिसायला. काय त्यांना गाडी पण नीट लावायला येत नाही काय. लई त्रास आहे माणसाला. उगच्या उगच त्रास. एवढा तर वैताग आलाय ऊस तोडायचा काय सांगायचं नाही. नको वाटायला ऊस तोडायचं पण फजिती आली. कितीक दिवस ही फजिती राहणार आहे काय की काय समजत नाही. फजिती तरी जावं माणसाच्या मागतलं पिढा. ती पिढा गेल्यावर तरी सुख लागेल. दुसरं कामाला काय त्रास वाटत नाही. ज्वारीच्या पण कामाला एवढं त्रास वाटत नाही पण हे ऊस तोडायचं लई बेकार काम. सगळ्यात जास्त बेकार काम ऊस तोडणं. थोडा वैताग आलाय काय सांगायचं. एवढं काढायचं म्हणल्यावर ती बाय काय काढू देत नाही. समोरच बसते माणसाच्या येऊन. बागेला फवारणी केलंय काय की खूप औषध वास येतोय. खूप म्हणजे खूप जास्त. जवळच आहे आपले शेजारी धरणशाची बाग. किती भारी धरणशाला हिरवीगार मस्तपैकी हिरवगार आहे. आता जरी इथं झोपलं तरी माणसाला झोप लागेल तेवढी बाग हिरवीगार. पण इकडं साईडला तिथं काय ट्रॅक्टर मागं पुढं चालू आहे. तोपर्यंत बाग दाखवून आणली तोपर्यंत मागं पुढं होस तर इथं व्हिडिओ तरी काढा बसून. दाटच्या दाट ऊस आहे. एवढा हात दुखायलाय माझा तर जीव निघायचा हात दुखायला. त्रिशाला बसवलं निकिताच्या पोरापाशी मी आली व्हिडिओ काढायला. आरडायली ते बा इकडे ये इकडे. काल पण व्हिडिओ टाकलं नाही. लेकरं आली ते काल आर्यन आणि रोहन संगच आणि व्हिडिओ काढायला टाईम पण भेटला नाही. काल एक ट्रॉली भरलं आणि आज एक भरायचं ट्रॉली चालू आहे भरायला. माग पुढं रिवर्स करायला त्या पोराला येत नाही नीट चालवायला. घामलंय सुटायला फजिती आहे. सकाळ उठल्या आमच्या घरात तर एवढी केली बस. आणि मला म्हणताय त्याला सवय पडली म्हणजे किलकिल करायला. काय मला तरी जोर आलाय का किलकिल करायला. एक कामाला मदत नाही गडी लावल्यावर मग माणसं किलकिलच करणार की शांत बसणार. एक कामाला मदत सुद्धा करू देत नाही करत नाही माझ्या हाताला. म्हशीचं धार पण काढत नाही. झोपीतनं उठल्या हांघोळ केल्या तेवढं बिचाना ठेवतंय बघ. दुसरं बाकीचं काहीच काम करत नाही. केल्यावर पण राग येतोय. एवढाच मला तर वैताग आलाय घरात पण बाहेरचं पण काम करून. असं वाटतंय माझ्या जीवाला कुठं तरी असं लांब जावं
अं, आज लांब गेल्याला तरी परवड, नाही तर जीव तरी गेल्याला परवड. एकदा आपलं जीव गेल्यावर मागायला काय येऊन बघणार आहे का आपण? खाल्लेलं होते, उपाशी बसलेलं होते क तशी जायची म्हणून. तेवढा वैताग आलाय मला. तिथं पण ती बाई दिवसभर पाणी प्यायला सुद्धा बसू देत नाही, आणि घरी पण तसला काम म्हणल्यावर माणसाला वैताग येणार नाही का? आणि मी बोलल्या बोलल्या व्हिडिओ चालू करते लगेच. अशी बोलते पूजा. पूजा किती पण बोलावं तरी अक्कल नाही, हे नाही. बायाच्या जातीला काम खूप असतं. कुठला तरी काय तरी काम कमी आहे. पण त्रिशाची एक सकाळ सकाळ उठल्या उठल्या अर्धा एक तास तर त्रिशाचं गोंधळ. त्रिशाचा गोंधळ नसल्यावर काय वाटत नाही, पण त्रिशाचा खूप गोंधळ असतो मध्ये. झोपीतनं उठल्या उठल्या मरणाची लढती. किती भारी ऊस तोडायला ते शेजारी पण तोडी आहे चालू. दिसत नसेल व्हिडिओमध्ये की माग्यातला कामेला चालू होत नाही की, त्यामुळे दिसत नसेल. खूप भारी ऊस तोडायला निस्ता गडी तोडतात आणि बाया बांधतात. तसं तर आपलं नाहीच. एक सुद्धा माझी मुळी बांधत नाही. तिने एक पिंडी वाडा काढायचा, मी एक पिंडी वाडा काढायचा. वाडा काढून गोळा करून पिकअपमध्ये नेऊन टाकायचं. काल एवढा मोठा बिंडा होता, काय ती बिंडा बारका होता का उचलायला, आणि उचलून मी नेऊन पिकअपमध्ये टाकायचं. मी म्हणले अर्ध्या रस्त्यात माझी मान लई दुखत होती तर टाकून दिलं जाग्यावरच. माझी मान लई दुखायली उचलून ना, तर मी नाही नेणार, पण तू टाकलीस तर खाली मी उचलून देतो, नेतच तर. मग आणले तसंच उचलून. माझ्या जीवाची कदर कोण करत नाही, मी दुसऱ्याची करते. माझं कोण कदर करणार आहे? एवढा वैताग आलाय म्हणून तर माझ्या जीवाची कदर कोण करणार नाही. लेकरं पण तसली जाईल.